सुरू करायचंय, मॅच सुरू करायची आहे. चला मॅच होती ऑन. सलामीची जोडी सुदाम नाईक संघाचा संघनायक दाखल झाल्या आणि राजेश पुजारी नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळतील. एका साईडला पाहिलं तर ढाकता खांदा संघाचा खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर बांगणी संघातून खेळत असताना राजेशला तुम्ही पाहताय. या बलिसला सुदाम नाईकचा हा फटका इनफिल्डला क्लिअर करायचं होतं आणि केलंय क्लिअर, कारण की चूक मात्र फिल्डरनं केल्या आणि भोगावा आता गोलंदाजाला लागेल चौकार. सौ देवकू वाघे ग्रामपंचायत सदस्य आहेत करंजाडे. विनोद भाऊ साबळे आपण पाहते उपजिल्हा प्रमुख शिवसेना उरण विधानसभा गुलशन. या वेळेला फटका अप्रतिम सरळ नेलाय, डीप मिड विकेटच्या वरतून येतोय षटकार. पाहिलं तर श्री गणेश कृपा 11 करंजाडे संघाचे कॅप्टन, तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर श्रेया अँड स्वराज 11 वडगर संघाचे कॅप्टन तुम्हाला गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. प्रकाश नाईक त्यांच्यावर मात्र सुदाम नाईकनं हल्ले चढवलेत पहिल्या षटकामध्ये आणि टीमची धावसंख्या 10 तुम्ही पाहताय धाव फलकावर लागलेत. या बलिसला अजून एक उडवलाय बॉल, परंतु उंची जास्त लांबी कमी आणि पहिला धक्का. संघाचा सेनापती सुदाम नाईक मात्र या सीझन मध्ये फॉर्म मध्ये होता, परंतु त्याला आता 10 या धावसंख्येवर परतवलंय मैदानाच्या बाहेर प्रकाश नाईक या गोलंदाजांना. डीजे त्यानंतर बघा आपण पाहताय रामेश्वरजी आंग्रे साहेब असतील, माजी सरपंच करंजाडे, लायन ग्रुप अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बालुशेठजी फडके, प्रतीकजी मस्कर असतील, उद्योजक चिंचवण, श्री चंद्रकांतजी भोईर अण्णा, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत पळसपे, वसंतदादा काठावळे असतील, पंचायत समिती पनवेल माजी उपसभापती अतुलजी भगत आहेत, पनवेल शहर मंडळ उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी. त्यानंतर सारिकाताई अतुल भगत आहेत, पनवेल महानगरपालिका नगरसेविका. तेजसजी मात्रे आहेत बामण डोंगरी, ज्यांनी आम्हाला सायकल पुरस्कृत केली आहे. मॅच चालू ठेवायची आहे. चला बॅटर नेम निखिल. गराडाचा हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, परंतु या बलिसला पहा प्रकाश नाईकचा पहिलाच बॉल फेस केलाय आणि त्याच्यामध्ये 4 धाबा वसूल केल्यात. एक विकेट गमावलाय सुदाम नाईक बाद झाला, परंतु प्रेशर बॅटिंग करणाऱ्या संघावर नाहीये. 14 धाबा धाव फलकावर. हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवलाय इनसाइड आउटला, फिल्डर आहे डीप मध्ये, बॉल अडवलाय. सिंगल एकच धाव मात्र मिळाली जाईल आणि एका धाबेच्या मदतीने पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं इथून प्रकाश नाईक यांचं मात्र संपन्न होताना पाहायला मिळेल. कॉलेज फाटाचे ते खेळाडू तुम्हाला पाहायला मिळालेत गोलंदाजी मार्कवर आज पाहिलं तर प्रतिनिधित्व करतात वडगर या संघाची. टीमची धावसंख्या टोटल पाहिली तर 15 धावा धावफलकावर लागल्यात. सुदाम नाईकची फार महत्वाची विकेट ती पाहायला गेलं तर प्रकाश नाईकनं मिळवल्या, कारण की पाहायला गेलं तर या वर्षीमध्ये अगदी चांगला परफॉर्मन्स सुदाम नाईकचा राहिला. एक इलेक्ट्रिक बाईकचा देखील हकदार तो आहे आणि पिटूचा षटकाला होईल सुरुवात आणि गोलंदाज गोविंद कातकरी कुंडेबालचा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी नियुक्त केला गेलाय. एका साईडला पाहिलं तर वडगर संघ आहे, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर करंजाडे संघ आहे. एका साईडला पाहिलं तर राज्य इंगले आहेत आणि दुसऱ्या बाजूला कृष्णाजी वाघे आहेत. परंतु या वेळेसला इनफिल्डला क्लिअर केलाय, क्षेत्ररक्षक धावतात परंतु डीप पॉइंटला क्लिअर केलाय आणि बॉल झालाय फरार. येतो या वेळेसला हा चौकार.
खेळूच आहे. इथून पाहिलं गेलं तर गोलंदाजाचं देखील भव्य स्वागत केलंय. वैयक्तिक 8 या धावसंख्येवर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. मापे असावी वैयक्तिक 9 या धावसंख्येवर टीम साठी खेळतोय, परंतु व्हाईट बॉलचा इशारा इथून पंचांचा आला. अतिरिक्त धाव मिळेल कारण की दबाव आता गोलंदाजावर क्रिएट झालाय. एक चौकारानंतर टीमची धावसंख्या दुसरं दशक मार्गस्थ लागले गेले. 20 धावा धावफलकावर ऑन बोर्ड वर तुम्ही पाहताय श्री गणेश कृपा 11 करंजाडे संघाच्या बाजूनं. शॉर्ट प्लेनचा बॉल होता. फुटवर्कचा चांगला वापर केलाय, परंतु काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक पोहोचल्यात. थ्रो पहा, रॉकेटच्या माध्यमातून थ्रो केलाय. सिंगल मिळते आणि सिंगलच्या मध्ये टीमची धावसंख्या पाहिली तर 21 या धावसंख्येवर तुम्ही पाहताय, परंतु राजेश पुजारी ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. दमदार खेळाडू आहेत, वांगणी संघासाठी सातत्यानं खेळत आल्यात, परंतु आज पाहिलं तर करंजाडे संघासाठी खेळावं लागेल त्यांना. यावेळेसला पाहिलं गेलं तर इनफिल्डला क्लिअर करायचं होतं. व्हाईट बॉलचा इशारा दिलाय त्या ठिकाणून पंचांनी आणि एक धाव मध्ये पडेल भर आणि जाऊन पोहोचेल 22 या धावसंख्येवर संघ. 22 धावा. पिटूचं षटक आहे, बंधनकारी षटक असतील. 3च खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा यावेळेसला बॅटला फक्त स्पर्श झाला बॉल. आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल फरार झाला चौकारासाठी. आलाय चौकार. गेल्यात फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक होता, परंतु बॉल देखील निसटला. 4च्या मदतीनं 26 धावा धाव फलकावर लागल्या आणि या आजच्या दिवसातली दुसरी मॅच तुम्ही पाहताय. यावेळेसला पहा, 3दा प्रयत्न केले परंतु तिसऱ्यांदा यशस्वी राहिला हा फटका. पॉइंटच्या रिझन मध्ये राजेश पुजारीच्या बॅट मधनं हा आलाय दमदार चौकार. अगदी पाहायला गेलं तर पेचचा वापर करतात. बुद्धी तर चांगली पाहायला मिळते राजेश पुजारी या फलंदाजाची, कारण की 38 सर्कलचा फायदा इथून उचलला, कारण की फक्त वेगाचा वापर हा बॅटर करतोय मैदानाच्या आतमध्ये. 4च्या मदतीनं पाहिलं तर 30 धावा धाव फलकावर लागल्यात. या गोलंदाजाच्या अगेन्स्ट पाहिलं तर अद्यापर्यंत चांगली पार्टनरशिप दोन्ही या बॅटरच्या माध्यमातून झाली आहे. 30 धावा धाव फलकावर लागले गेल्यात. उच्चांकर गाठलाय ते 2 षटकामध्ये. यावेळेसला पाहिलं गेलं तर लावले अपील, बाहेरील बॉल होता. छेडछाड करण्याचा प्रयत्न केला राजेश पुजारीनं, ज्याच्या बॅट मधनं 2 चौकार संघासाठी आले होते. पुन्हा एकदा इनफिल्ड क्लिअर करायचा होता, परंतु गोलंदाजानं त्याला केलाय क्लिअर. राजेश पुजारी बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का. त्यानंतर बघा आपण पाहता आमचे कर्णाशेठ शेलार असतील, करंजाडे विभागीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, रुपेश दादा धुमाळ पनवेल तालुका पश्चिम अध्यक्ष, श्री मंगेश दादा शेलार लोकनियुक्त सरपंच करंजाडे, सागरबाई आंग्रे उपसरपंच करंजाडे, राजदादा इंगले, त्यानंतर सदाशेठजी भास्कर आहेत. एक आदर्श सरपंच म्हणून ज्यांची ओळख आपण कुंडेबहाल गावामध्ये आपण पाहताय. थँक्यू सर. बॅटर नेम सांगायचं आहे. तर कैलास भल्ला दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. हेडुटनेचे हे फलंदाज. यावेळेसला चांगला फटका, परंतु डीप मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. बॉलला चांगलं फील्ड केलंय, थ्रो चांगला पाहायला मिळालाय. इथून पाहायला गेलं तर मिलिंद कातकरे आहेत त्या ठिकाणी. चांगला थ्रो पाहायला मिळालाय, सिंगल कंप्लीट केले आणि इथून षटक क्रमांक पाहिलं तर 2 झाले संपन्न. आणि 2 षटकांमध्ये पाहिलं गेलं तर श्री गणेश कृपा 11 करंजाडे संघानं जमवल्या ते 2 गडींच्या मोबदल्यामध्ये 31 धावा. 31 धावा. दमदार सुरुवात राहिल्या. आता इथून पाहिलं गेलं तर विकेट्स कडे देखील नजरा फिरवाव्या लागतील गोलंदाजांना, कारण की धावसंख्या पाहिली तर चांगली जमवल्या ती 2 षटकामध्ये. अगदी पाहिलं गेलं तर 15.5ची सरासरी राखली गेल्या.
ती बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये, कारण की पाहिले गेले तर कैलास बल्ला हे दुटण्याचे फलंदाज आहे. चांगली बॅटिंग त्यांच्याकडनं अपेक्षित संघाला देखील असेल आणि कितपत योग्य ते धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी राहतील श्रेया अँड स्वराज 11 वडगर संघाच्या अगेन्स्ट. चौथ्या अगदी पाहिलं गेलं तर तिसऱ्या क्रमांकावर गोलंदाज तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवर रोहित पवार, कॉलेज फाटाचे हे गोलंदाज. उंच पुरे हे गोलंदाज पाहायला मिळतील, परंतु इथून पाहायला गेलं तर कैलासला केलं बीट आणि हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या चांगली जमल्या, परंतु त्याला फुल स्टॉप लावणं गोलंदाजाच्या माध्यमातून महत्वाचं राहील. कारण की पाहिल्या गेलं तर मागील मॅचचा विचार केला तर 5 षटकामध्ये 36 धावा जमवल्या होत्या आणि 37 धाब्यांचं टार्गेट उभं केलं होतं सायली आर्यन 11 सांगोळी संघानं. तो संघ अगदी पाहायला गेलं तर परास्त झाला होता पहिल्या मॅच मध्ये. यावेळेसला सिंगल मिळेल, शॉर्ट पॉइंटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे आणि सिंगलच्या मध्ये टीमची धावसंख्या 32 धावा धाव फलकावर लागल्या. जास्तीत जास्त डॉट बॉल आणि त्यानंतर विकेट्स देखील मिळवणं तेवढंच महत्वाचं राहील. रिव्हर्स स्विच इटचा प्रयत्न इथे केला होता बॅटरनं, परंतु प्रॉपर आय कॉन्टॅक्ट त्यानंतर टायमिंग साधू शकला नाहीये आणि इथून हा डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. रोहित पवार आता इथून संघाला मात्र सावरतोय. फुलर लेनचा बॉल होता, हेलिकॉप्टर चांगला सजवलाय, परंतु मिलिंद कातकरी त्या ठिकाणी आहेत. थ्रो चांगला पाहायला मिळालाय, कॉलिंग खराब, परंतु दुसरी धाव मात्र इथे पूर्ण झाल्या. पाहायला गेलं तर चांगल्या पद्धतीने गॅदर करता आलं नाहीये, बॉलला कलेक्ट करता आलं नाहीये, तोल सावरू शकला नाहीये, अन्यथा विकेट मात्र मिळाली असती. गुड रनिंग बिटवीन द विकेट, मिळतील 2 आणि संघाची धावसंख्या 34 धावा 3 धावा या गोलंदाजानं अद्यापर्यंत खर्च केल्या. मिलिंद कातकरी आहेत त्या ठिकाणी, झेल होईल का? यस, झेल टेक केलाय आणि धक्का क्रमांक पाहिलं तर तिसरा मिळाला गेला श्री गणेश कृपा 11 करंजाडे संघाला आणि फलंदाजीतून बाद होतील. हॅलो, बघा आमचे राजदादा इंगले आणि त्यांच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेत. बघा आमचे प्रशांत दादा जोह्यावरून आलेले व्यक्तिमत्व आहेत. अगदी मित्र कसे असावं याचं जिवंत उदाहरण. त्यानंतर आपण पाहताय श्री आमचे नसरुद्दीन शेख आहेत उद्योजक पनवेल, समीरबाई शेळके उद्योजक पाली पनवेल. नवीन बॅटर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. चला बॅटर नेम मनोज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. मनोज भगत दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु चांगली गोलंदाजी राहिल्या, इकॉनॉमिकल ही गोलंदाजी राहिल्या मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकामध्ये पाहिलं गेलं तर 31 धावा होत्या, तिथून पाहिलं गेलं तर संघाला सावरलं. या गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं आहे. रोहित पवारचा कॉलेज फाटाचा खेळाडू, अगदी पाहायला गेलं तर जवळचा हा खेळाडू आहे. त्यांनी गोलंदाजीमध्ये फक्त 3 धावा आणि 1 विकेट मात्र त्याच्या नावावर घेतल्या. कमालीची गोलंदाजी राहिल्या. पहिल्या षटकाचा विचार केला तर प्रकाश नाईकनं टोटल 15 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर विचार केला तर गोविंद कातकरी त्याने पाहिलं गेलं तर 16 धावा खर्च केल्या होत्या. त्याच अनुषंगानं पाहिलं तर 31 धावा 2 षटकामध्ये होत्या. त्यानंतर पाहिलं गेलं तर रोहित पवार तिसऱ्या क्रमांकावर आल्याने त्याने संघाला मात्र सावरलं आणि जी धाव गती वाढत होती त्या धाव गतीला मात्र फुल स्टॉप लावलाय. चला साईडला घ्यायचं क्रिजच्या आणि जमवल्या टोटल धाव संख्या तुम्ही पाहता अद्यापर्यंत 34. परंतु जाऊया आपण संधी जे मास्टरला देखील देऊया.
चला चौथ्या षटकाला इथून सुरुवात होईल. टिंग्स ब्रेक्स तुम्ही पाहिल्या. 34 धाबा धावफलकावर लगावल्यात आणि मिलिंद कातकरी गोलंदाजीसाठी आल्यात. धावकऱ्याचे गोलंदाज आहेत सांगुर्लीचे. हे गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु आज नेतृत्व वडगर संघासाठी करतात. आपलीसला पहिलाच बॉल थोडस ऑप्रिक्त पाहायला गेले तर बाहेर जाणारा हा बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा दिलाय आणि एक धाव मिळेल. एका धावेच्या मध्ये संघाची धाव संख्या पाहिली तर 35 धावा धाव फलकावर तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेसला कैलासचा हा फटका थोडासा फसताना पाहायला मिळालाय, परंतु बॉल देखील फरार झालाय. उंची चांगली गाठली, लांबी देखील चांगली पाहायला मिळाली आहे आणि कैलासच्या बॅट मधना हा षटकार. तिसऱ्या पंचांची मागणी केल्या, कारण की गोलंदाजाच्या शैलीवर घेतल्या आक्षेप आणि टीव्ही अंपायर आमचे चेक करतील. गोलंदाज सज्ज, ज्यानं एक बॉल टाकला आणि त्यामध्ये 7 धाबा खर्च केल्यात. मिलिंद कातकरीला तुम्ही पाहू शकता 41 धाबा. यावेळीसला अफलातून झेल, एका हाताने मात्र एष्टी रक्षकानं टिपलेला हा झेल होता. कठीण होत, परंतु सोपं करून दाखवलं या एष्टी रक्षकानं आणि विकेट मिळाली आहे. त्या अजून एक पाहायला गेलं तर वडगर संघाला आणि फलंदाज कैलास इथून होते बाद. थँक्यू डेझा. चला बॅटिंग करणाऱ्या संघाला विनंती असेल आपण तयारीत राहायचं. जो तुमचा नेक्स्ट बॅटर असेल त्याला आपण तयार करून ठेवायचा आहे. जसा फलंदाज बाद होईल तसा आपण लगेच दुसरा फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना करायचा आहे. दोन्ही संघासाठी महत्वाची सूचना असेल. परंतु चला जाऊया मॅच कडे. 4 गडी गमावल्यात. बॅटिंग करत असताना श्री गणेश कृपा 11 करंजाडे संघानं धाबा परंतु जमवल्यात 41. षटक क्रमांक 4 आहे मैदानाच्या आतमध्ये आणि मिलिंदच्या अगेन्स्ट षटकार ठोकलं होतं कैलासनं, परंतु विकेट देखील त्यानं प्राप्त केल्या. 7 धावा अद्याप खर्च केल्यात. सचिन कातकरी दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. इथून पाहिले गेले तर सांगुर्लीचे खेळाडू आहेत आणि इथून हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतो आहे. यावेळेसला मोठा फटका सजवायचा होता, परंतु प्रॉपर कलेक्ट झाला नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॅकअप त्या ठिकाणी आहे. अन्यथा इथून पाहिलं गेलं तर अजून धाव मिळाली असती. सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मध्ये टीमची धाव संख्या जाऊन पोहोचेल ती 42 धावेंवर हा संघ जाऊन पोहोचला. 3 षटकामध्ये वाटलं होतं की हा संघ चांगल्या स्कोरवर उभा आहे. यावेळेसला उडवल्या बॉलला, परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी आणि झेल टिपला गेलाय. अजून एक खेळाडू मात्र इथून श्री गणेश 11 कृपा करंज इथून बाद होतील. चला दिनेश बागे, आपण या आपल्याला राजदेदा बोलवत आहेत. त्यानंतर आपण पाहता आमची जनार्दनजी निरगुडा साहेब आहेत, उपसरपंच मालडुंगी. इकडे आमची सुरेखाताई असतील. त्यानंतर आमची रवी शेठजी कातकरी. क्रिकेटवर त्यांचं नितांत प्रेम, बरीच वर्ष क्रिकेटच्या अगदी प्रेक्षक म्हणून त्यांना आपण पाहतोय. यावेळेला फटका आपण पाहू शकाल. डीप स्क्वेअर लेग, इथून मात्र एक सिंगल. गुलशन सिंगलच्या मदतीने धाव संख्येत पडेल भर आणि इथून पाहिलं गेलं तर षटक क्रमांक इथून 4 देखील समाप्त झाल्या. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या पाहिली तर 1च्या मदतीने जाऊन पोहोचेल टोटल 43 या धाव संख्येवर. अंतिम आणि स्लॉग ओव्हरचं षटक आहे. आज पाहिले तर पहिल्या मॅच मध्ये देखील 37 धावा प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या. का इथून 50 धाब्यांपर्यंत हा संघ पोहोचेल पाहणं तेवढंच महत्वाचं राहील. दुसऱ्या बाजूला पाहिलं फलंदाज तर चंद्र वाघ तुम्हाला पाहायला मिळेल ऑन स्ट्राईक एंडला. वाघाची वाडीचा हा खेळाडू. गुलशन सुधीरभाई पाटील असतील, उद्योजक दिगोडे
उद्घाटनाच्या दिवशी आपण त्यांना पाहिलं. गणपतजी वारगड असतील, आदिवासी सम्राट पत्रकार सत्यजित वाजपेयी आहेत उद्योजक. त्यानंतर आपण पाहत आहे मंगेश दादा वाकडीकर रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पनवेल. कुंदा बालू पवार असतील, सरपंच आहेत वाकडी ग्रामपंचायतीच्या. श्री महादेव चौधरी आपण पाहत आहे बालाजी कंस्ट्रक्शन कुडावे. या वेळेला फटका आपण पाहू शकाल, अगदी पॉइंटच्या दिशेने खेळतात. डीप मधून क्षेत्ररक्षक होते मिलिंद, एक सिंगल मिळेल. त्यानंतर आपण पाहताय जयश्रीताई सुभाष नाईक आहेत, सरपंच आहेत ग्रुप ग्रामपंचायत खानावले. या सर्वांचं सहकार्य आम्हाला या स्पर्धेला लाभलंय. त्या प्रत्येक मान्यवराचं या सर्वांचं आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आदिवासी पनवेल प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत. इथून पाहिलं गेलं तर शुभम वाघे गोलंदाजी मार्कवर. सुभाष वाघे माफी असावी. फुलटॉस बॉल आहे, कलेक्ट चांगल्या पद्धतीने बॅटवर झाला नाही आणि इथून अजून एक विकेट मात्र गमवावी लागली आहे. ती श्री गणेश कृपा 11 करंजाडे संघाला. टोटल 44 या धावसंख्येवर. दोन बॉलचा खेळ चालाय संपन्न. स्लॉग ओव्हरचं षटक आहे मैदानाच्या आतमध्ये आणि सुभाष वाघे गोलंदाजी मार्कवर का. चला नवीन बॅटर प्रेम दाखल झाल्यात. कातकरी ऑन अ स्ट्राईक. यावेळेस अक्रॉस लाईन केलायचा होता प्रेम कातकरीला, परंतु डायरेक्ट हिट केला जाईल का. मिस झाल्यात. बॅकअप दिलाय परंतु दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथून रन आउट व्हावा लागेल फलंदाजाला. इथून पाहिलं गेलं तर प्रेम कातकरी होतील बाद. अजून एक धक्का. नंतर बघा सन्माननीय पाहुणे ज्यांचं इथे शुभागमन होत आहे, खानावले ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सुभाषजी नाईक साहेबांचं इथे शुभागमन झालंय. दादांना विनंती असेल आपण सन्माननीय मुख्य व्यासपीठावर या. आपलं आदिवासी प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. 45 धाबा धाव फलकावर लागलेत. 7 गडी अद्यापर्यंत मात्र गमावल्यात. स्लॉग ओव्हरचा अंतिम षटक का 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल का या संघाकडून, कारण की बॉल झाल्या संपन्न. टोटल 3. बॅटर नेम यावेळेसला पाहिला गेला तर काय झेल टिपला गेला. स्लिम मिड ऑफला चांगला झेल मात्र टिपला गेला आणि फलंदाज इथून आणखीन एक पाहत होईल. धक्का क्रमांक पाहिलं तर 8वा इथून मिळेल श्री गणेश कृपा 11 करंजाडे संघाला 45 या धाव संख्येवर. सांगायचं जो आउट झालाय, कारण की 12th मॅन आहे परंतु नाव आमच्यापर्यंत अजूनपर्यंत योग्य पोहोचत नाहीये. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रवी दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. अक्रॉस द लाईन फटका सजवायचा होता फाईन लेग मध्ये, परंतु हा बॉल मात्र डॉट येताना पाहायला मिळतोय. जे 2 षटकामध्ये 31 धावा होत्या तिथून मात्र फलंदाजांना स्तब्ध मैदानाच्या आतमध्ये उभं केलं. या गोलंदाजानं वाटलं होतं आजच्या दिवसामध्ये हाय स्कोर मारण्याचा प्रयत्न करतील या संघाकडून, ते धावा होतील, परंतु पहा हा क्रिकेट आहे. अनिश्चिततेने भरलेला हा टेनिस बॉल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. हवेमध्ये बॉल आहे, फिल्डिंग चांगली झाली आहे, जजमेंट चांगला पाहायला मिळाला. झेल जरी ड्रॉप झाला तरी मात्र विकेट्स मिळवली नाहीये, धाव घेतली गेल्या, परंतु इथून पाहायला गेलं तर कंप्लीट या 3 धावा केल्या. 3 धाब्यांच्या मध्ये टीमची धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचेल ती 48 या धावसंख्येवर. पहिल्या सत्राचा आणि पहिल्या डावाचा खेळ इथे होते संपन्न.
येणारे 30 बॉल आहेत आणि त्यामध्ये करायचे 49 धावा. बॅटिंग करताना नेक्स्ट इनिंग मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल श्रेया अँड स्वराज 11 वडघर. त्यानंतर आमची पाहताय सांगोडली गावचे एक उत्कृष्ट समालोचक अनंतजी कातकरी. त्यांचा आवाज नेक्स्ट तुम्हाला अगदी उत्तरार्धामध्ये ऐकायला मिळेल. चला लगेच दाखल व्हा करंजाडे संघ मैदानाच्या आतमध्ये, कारण की फिल्डिंग साठी लगेच दाखल व्हा आणि वडगर संघ चला बाहेर यायचं. 30 बॉल मध्ये आता इथून पाहिलं तर 49 धावा मात्र कंप्लीट होतील का? कारण की पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर धावा चांगल्या पद्धतीनं 37 धावाचा पाठला अगदी केला संघानं आणि विजय देखील संपादित केलं. अगदी तुम्ही पाहिलं गावदेवी स्पोर्ट्स 11 ओरिजिनल कुंडेवाल संघाने त्या 37 धावेचा पाठला केलाय, विजय संपादित केलाय आणि सायली आर्यन 11 सांगोली संघाला परास्त देखील केलाय. परंतु या मॅच मध्ये काय वेगळं चित्र प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा आदिवासी पनवेल प्रीमियर लीग पर्व दुसरं आणि आजचा दिवस या स्पर्धेतलं तिसरं. ओव्हर टू अनंतजी कातकरी. थँक्यू सो मच गुलशन. आणि आपण पाहतोय शकर पाटील कुडावे. अगदी आमचं गुरुवर्य म्हटलं तरी देखील चालेल, कारण सातत्यानं जेव्हा जेव्हा कुठेही मॅचेस असतात तेव्हा आम्हाला सातत्यानं आवर्जून ते बोलवत आहेत. आणि खरंच दादा तुझं देखील या स्पर्धेमध्ये खरं तर तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात. तुमचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी देखील स्वतः आदिवासी आहे. त्याच्याकडे आपण पाहतोय आदिवासी पनवेल प्रीमियर लीग मध्ये तमाम क्रीडा रसिकांचं मी अनंत कातकरी करतोय स्वागत. आपण पाहतोय सुरुवात झाली आहे, अगदी सकाळचा सुरुवात. आणि सकाळची पहिली मॅच आपण पाहिली होती. त्याच्यानंतर आपण पाहतोय दुसरी मॅचला सुरुवात करण्या अगोदर आपण अगदी गणेशाची प्रार्थना करतोय. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते. तर या मॅच कडे बोलूया. आपण पाहतोय पूर्वार्ध संपला आणि उत्तरार्धाला सुरुवात पाहायला मिळाला. पहिला पूर्वार्धामध्ये आपण पाहतोय 30 चेंडूचा सामना केलाय. आपण पाहतोय श्री गणेश 11 करंजाडे टीमनं, आणि आपण पाहतोय श्री अँड स्वराज 11 समोर आपण पाहतोय वडगर टीम यांच्या समोर. आपण जर पाहायला गेलं तर धावफलक ठेवला टार्गेट चेज असणार आहे. 49 धावांचं अगदी 2 सलामीवीर दोन्ही टीमचे 12 मॅन. खाणावले ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आपण पाहत आहे सुभाषजी नाईक साहेबांचा इथे मुख्य व्यासपीठावर शुभागमन झालंय. त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यानंतर आपण पाहताय आमचे रवी दादांना तुम्ही पाहू शकाल. अगदी एक डॅशिंग व्यक्तिमत्व बघा. आज टी शर्ट जर तुम्ही पाहिली ना अगदी गोल्डन व्हाईट, अगदी खूप चांगला लुक त्यांचा आज पाहायला मिळतोय. व्यासपीठावर पाहुण्यांचं इथे स्वागत झालंय, अगदी त्यांचं स्वागत करूया. त्यानंतर आमचा लोकेश भगत एक विस्फोटक खेळाडू करंजडे गावातील, त्याचं इथे शुभागमन. त्यानंतर आमचे मित्र अगदी सोनू गुराव यांचं इथे शुभागमन झालंय. या सर्वांचं आपण करूया या आदिवासी प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच शेखर पाटील. आपण पाहतोय 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. आपण पाहतोय बॅट्समन नेम विशाल. विशाल वागे. ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय मिलिंद कातकरी. 2 सलामीवीर. पहिला चेंडू अगदी
थोडीशी दिशा भरकटली आहे. आपण पाहतोय 51चा टार्गेट आहे आणि टार्गेट सेट केला तो आपण पाहतोय मिलिंद मिलिंद कातकरीला आपण पाहतो नॉन स्ट्राईकला उभा. स्ट्राईकला आपण पाहतोय विशाल आणि गोलच्या ट्रॅक वरती आपण पाहतोय सुदाम नाईक. पहिला चेंडू आपण पाहतोय खराब चेंडू आणि पहिलाच अतिरिक्त धाव पाहायला मिळाली. अतिरिक्त धाव पाहायला मिळाली. पुन्हा एकदा सुदाम नाईक सज्ज. समोर आपण पाहतोय विलास वागे. फुलरलेंदा चेंडू अगदी या चेंडूला कट केलाय. थोडसा फंबल उडालाय आणि त्याचा फायदा लगेच उचलला जातोय. एक धाव आली आहे आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाचं आणि स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. धावफलकावर धावा लागल्यात. एका चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहायला गेलो तर बिनबाद 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शांत गतीने सुरुवात. 49 धावा चेस करायच्या आहेत. कशा पद्धतीने या चेस होणार. डावखुरी हाताचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. खरं तर शेखर दादा हे कॉम्बिनेशन तेव्हाच जमतं जेव्हा ओपन मॅचेस असतात. एक छोटा भाऊ खेळतोय आणि मी मोठा आहे, मी समालोचन करतोय. हे क्रिकेट मध्ये असं आहे बघा. छोटा खेळतोय आणि मोठा समालोचन करतोय. हे कॉम्बिनेशन नक्कीच जुळून आलाय. ज्या चांगला फटका. अगदी गॅप सिलेक्शन शोधण्याचा प्रयत्न केला होता मिलिंदनं, परंतु सुदाम नाईक देखील तेवढा ताकदीचा गोलंदाज आहे. तेवढा आपण पाहतोय अगदी सेकंड स्लिपला हा चेंडू अडवला जातोय आणि फक्त मिळते तो निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिला षटक मार्गस्थ आपण पाहतोय. पहिल्या षटकातले आतापर्यंत चेंडू फेकून झालेत. 2 चेंडू 2 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा मिलिंद. यावलेला हा चेंडू अगदी सुरेख टाकला होता, परंतु नियंत्रण नव्हता. वेग होता परंतु नियंत्रणामध्ये नव्हता हा चेंडू. पंचाने लगेच सांगितलं का चेंडू खराब आहे, वाईट दर्शवलाय आणि या वाईटच्या स्वरूपात मात्र आणखीन एक धाव पाहायला मिळाली. पुन्हा एकदा आपण पाहतोय मिलिंद कातकरी स्ट्राईक आणि आपण पाहतो गोलच्या ट्रॅक वरती आपण पाहतोय सुदाम नाईकला. या वेळेला अगदी पुढ्यात टाकला होता चेंडू. अगदी या चेंडूला खेळता आलं नाहीये आणि आपण पाहतोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावतोय. येतोय हा डॉट चेंडू. पहिल्या षटकातल्या आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि बिनबाद 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी आक्रमकता आपण जर पाहायला गेला तर 49 धावांचं टार्गेट आहे. आता टार्गेट पार करताना तुम्हाला धावा ह्या जमाव्याच लागतील. ज्या वेळेला स्ट्रेट डाव फटका. चेंडू क्षेत्ररक्षक आहे, चुकी केली. आपण पाहतोय झेल मात्र सोडलाय. तिथे इशारा आलाय. थर्ड अंपायर मात्र नक्कीच चेक करतील. इथे आपण पाहतोय डिसिजन थोडस पेंडिंग पाहायला मिळतोय. ऑन फील्ड आहे. 6 तर लगेच 6 धावा आल्यात मिलिंदच्या बॅट मधून. षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक अगदी वेगाने वाढताना पाहायला मिळाला. 9 धावा आल्या. त्याच्यानंतर बॅक टू बॅक दुसरा मिलिंदच्या बॅट मधून येतोय दमदार आणि कडक षटकार. डीजे आपण पाहतोय अगदी पुन्हा एकदा षटकार आलाय. या वेळेला हा चेंडू मात्र नक्की दडपण मात्र पाहायला मिळालाय सुदाम नाईक या गोलंदाजावरती. 2 आक्रमक 2 मोठे फटके आल्यात. त्याच्यानंतर मात्र दबाव ह्याच्यावरती पाहायला मिळतोय. वाईट चेंडू फेकलाय आणि वाईट चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 16 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा यावेळेला कट केलाय चेंडूला. फक्त दिशा दिली आहे फक्त आणि फक्त मिळणार ते सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट केली जाते. या सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा ह्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. या षटकाचा विचार केला तर तब्बल 3 चेंडू खराब स्वेर चेंडू पाहायला मिळाले. त्याच्यानंतर आपण पाहतोय धावफलक
17 वरती जाऊन पोहोचलाय. बिनबाद 17 धावा. थँक्यू सो मच. डीजे आपण पाहतोय ऑपरेटरला पाहायला मिळत आहेत. मयूरला आपण पाहतोय. त्याच्यानंतर स्कोरर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रज्योत पाटील आणि कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेत अनिकेतला आपण पाहतोय देवत सहा. त्याच्यानंतर आपण पाहतोय दुसरा गोलंदाज वापरला जातोय. गोलंदाजचं नाव सांगायचं आहे. बॉलर नेम मनोज भगतला आपण पाहतोय. धोदानी सहा खेळाडू आहे. अगदी या वेळेला हा चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय अगदी शरीरयष्टीचा वेध घेतोय. फलंदाजाला समजत नाहीये आणि मग त्याच्यानंतर आपण पाहतोय निर्धाव चेंडू. अतिशय वेग पाहायला मिळाला. त्या वेगावरती जोर पाहायला मिळाला. मनोज भगत पहिला चेंडू निर्धाव. चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या षटकावरती 17 धावा आल्यात. मग सुरुवात अशीच व्हायला पाहिजे, कारण ब्रेक थ्रो कदाचित रन ज्या आहेत त्या कदाचित थोड्या रोखाव्या लागतील. जर अशा धावा जर आल्या तर मॅच लवकरात लवकर आपण पाहतोय श्रेया 11 स्वराज हा वडगर टीम जिंकेल. परंतु एखादा ब्रेक थ्रो लावणं हे गरजेचं आहे. फुलर लेनचा चेंडू, फुलटा चेंडू, फायदा उचलता आला नाहीये आणि आपण पाहतोय इथे पंचांचा इशारा येतोय. रेफर केला जातोय. हाईट फॅक्टर साठी रेफर केला जातोय. डिसिजन मात्र थोडा पेंडिंग पाहायला मिळतोय. तर डिसिजन आलाय नो चेंडू. थोडा हाईट फॅक्टर पाहायला मिळाला. अगदी कमरेच्या अगदी थोडा वरती पाहायला मिळाला आणि मग त्याच्यानंतर आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमीमध्ये पाहायला मिळाला पंच तरडकीत फ्री हिटचा चेंडू असणार आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय मनोज भगत. या वेळेला हा चेंडू फ्री हिटचा होता. फायदा उचलता आला नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू. मागच्या ओव्हर मध्ये ज्या मिलिंदना अगदी 2 तडाखे लावले होते त्याच मिलिंदला पूर्णपणे या ओव्हर मध्ये जर आपण विचार केला ना तर शांत ठेवलाय, गारड केलाय. आणि आपण पाहतोय मनोज भगत याचं मात्र कौतुक करावं तेवढं कमी आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय या वेळेला सरळ स्ट्रेट आहे फटका. चेंडू क्षेत्ररक्षक आहे, चुकी करणार नाहीये. पहिला धक्का लागला. आपण पाहतोय श्रेया 11 स्वराज टीम आपण पाहतोय वडगर टीमला बॅक टू पविलियन मिलिंद. अगदी विकेट त्याला गमावं लागलाय. अगदी चांगलं सुरळीत चाललं होतं. अगदी ताळमेळ दोन्ही फलंदाज जमला होता, परंतु आडवा आलाय तो गोलंदाज मनोज भगत. पूर्णपणे आपण पाहतोय जकडून ठेवलाय. पहिल्या ओव्हर मध्ये जरी धावा आल्या असतील परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये लगेच कमबॅक केलाय आणि कमबॅक हा मॅच मध्ये व्हावाच लागतोय.
आणि करावाच लागतो आणि केलाय मनोज भगत या गोलंदाजानं. पुन्हा एकदा रिव्हर्स रिव्हर्स रिव्हर्सचा फटका आणि मग त्याच्यावरती कुठली धाव पाहायला मिळत नाहीये. संघाचा सैन्यपती कदाचित आपल्याला पाहायला मिळतोय. प्रकाश नाईकला आपण पाहतोय. कॉलेज फाटा टीमचा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय. प्रकाश नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावलेला चांगला तडाखा, अगदी चेंडू गोलेच्या वेगाने निघून चालला, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो, दमदार स्ट्रोक, चौकार. थँक्यू सो मच. आपण पाहायला गेलं तर या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धाव फलकावरती लागले 22 धावा, एक गडी बाद 22 धावा. यावलेला थोडस आपण जर पाहायला गेला तर नक्कीच पंचांकडे दात मागितली जाते, परंतु पंचांनी ही दात फेटाळली आहे आणि आपण पाहतोय ओव्हर समाप्त दुसरी झाली आहे. षटक क्रमांक दुसरा समाप्त झालाय. 2 षटकांच्या अगदी धाव फलकावर धावा लागल्या त्या, एक गडी बाद 22 धावा. या ओव्हरचा विचार केला तर फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि महत्वाची विकेट अर्थातच मिलिंद कातकरीला मात्र तंबूच्या आश्रयाला धाडलाय. लगेच श्री गणेश करंजाडे स्पीडअप करायचा, कारण आपल्याला प्रत्येक मॅच 5 षटकांची खेळवायची आहे, त्यासाठी आपल्याला वेळ देखील महत्वाची आहे. त्याच्यानंतर आपण पाहतोय कुंडेवाल गावचे हिरामन कातकरी अर्थातच आयोजकांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. एक आपण पाहायला गेलं तर आदिवासी समाजाचा एक मोठा समालोचक अर्थात त्याच्याकडे नजरेनं अगदी पाहिला जातो. त्याच्यानंतर आपण पाहतोय नारायण चौधरी देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून धन्यवाद. त्याच्यानंतर आपण पाहतोय या स्पर्धेचे अगदी प्रमुख राम नाईक, त्याच्यानंतर आपण पाहतोय संतोष, त्याच्यानंतर आपण पाहतोय कृष्णा दादा स्वतः यावलेला मॅच मध्ये खेळतोय. बॉलर नेम सांगायचा लगेच. निखिल दरोडाला आपण पाहतोय. स्ट्राईक वरती आपण पाहतोय यावलेला फलंदाज यावेळेला चांगला फटका बसलाय आणि मात्र दुसरा धक्का लागलाय, फलंदाज बाद झाला यावेळेला. हॅलो, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बाबूराव पारधील आपण पाहतोय. हरिग्राम ठाकूरवाडीचा हा खेळाडू. यावलेला हा चेंडू अगदी थोडासा हवेत पाहायला मिळाला. एक धाव तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरीचा तू मे रन आउटची चान्स आणि मात्र लगेच आल्या पावली बाबूराव नावाचा खेळाडू बाहेर जाताना पाहायला मिळतोय. व्यासपीठावर आपण सन्मान करूया. सन्माननीय आपण पाहताय एक आपल्या आदिवासी समाजातील एक उत्कृष्ट लिजेंड आणि सिनियर खेळाडू सन्माननीय कमलाकरजी जाधव सरांचा इथे आपण सन्मान करूया या व्यासपीठावर. मी त्यांना विनंती करेन की आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. कमलाकरजी जाधव सर आणि त्यांचा इथे आपण सन्मान करतोय. बरीच वर्ष या आदिवासी टेनिस साठी खर्च करताना आपण त्यांना पाहताय आणि एक लिजेंड खेळाडू आहेत, पूर्व क्रिकेटर
आणि त्यांचा आपण करूया इथे यथोचित मानसन्मान. मी विनंती करतोय हा सन्मान केला जाईल. यथोचित मान सन्मान आपण पाहू शकाल. आमची कोर कमिटी आणि त्यांच्या शुभ हस्ते हिरामनजी असतील. त्यानंतर आपण पाहताय अमित दादा आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहू शकाल. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करतोय. त्यानंतर आमची रवी दादा कॅमेऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळतील. त्यानंतर कुंडेवाल गावची आमची जयेंद्र दादा कातकरी यांना विनंती असेल आपण या, आपला इथे सन्मान केला जातोय. आपला सुद्धा इथे सन्मान केला जाईल, त्याचा स्वीकार करा आपण. या वेळेला फटका इथून फसलाय, परंतु फटका फसला होता, झेल सुद्धा मेज आणि त्यानंतर सरळ सदाशेठ वास्कर यांच्या बॅनरच्या दिशेने येणारा हा षडग्यार. सन्मान आपण करूया. व्यासपीठावर सन्मान नारायणजी चौधरी सरांच्या शुभ हस्ते सन्मान आपण करतोय. आज डॅशिंग लुक मध्ये पाहायला मिळतंय आमचे नारायणजी चौधरी सरांना आपण पाहू शकाल. त्यानंतर बघा आमची एक सामाजिक कार्यकर्ते आपण पाहताय. आणखी एक चुकी, आणखी एक चुकी, आणखी एक चुकी, चुकीला नसेल माफी. इथून मात्र झेल सुटला, पुन्हा एकदा चेंडू सरळ पडलाय, सीमा रेषेच्या बाहेर आलाय. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. बघा आमचे कोळके गावची एक सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय संदेशजी जाधव यांना विनंती असेल आपण यायचंय. बघा आपला इथे सन्मान केला जाईल, त्याचा आपण स्वीकार करा. या वेळेला आपण पाहताय अगदी खराब बॉल, बीमर बॉल आणि तिथून मात्र लॉंग स्टॉपला मागे फरार झालाय. 9+4 अशा म्हणतील, इथून मात्र 5 धावा. चला पाणी घेऊन जा स्वयंसेवक. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया. आमचे करंजडे मधील आपण पाहताय सोनू आहेत, लोकेश असतील, त्यांना सुद्धा विनंती असेल, चेतन आहेत, यांचा सुद्धा आपण सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून. हॅलो. अजूनही 12 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज आहे. इथूनही मात्र कमबॅक करू शकतोय. आपण पाहतोय श्री गणेश कृपा करंजाडे टीम. कारण आपण पाहायला गेला तर क्रिकेटमध्ये काही गोष्टी अशक्य नाही आहेत, शक्य आहेत, तर स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. जर करंजाडे टीमच्या गोलंदाजानं स्वतःवरती विश्वास ठेवला आणि जर गोलंदाजी केली तर कुठेतरी या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. कारण क्रिकेट म्हटलं की अनिश्चित भरलेला हा खेळ आहे. अनंता अगदी आपण पाहताय ग्रामस्थ मंडळ करंजडे यांच्या वतीने आपण पाहताय आम्हाला या स्पर्धेसाठी मैदानाची उपलब्धता करून दिली आहे. मग आमची आपण पाहताय जवानमान क्रिकेट संघ करंजडे असेल, ब्लू डायमंड क्रिकेट संघ करंजडे, कर्जोई क्रिकेट संघ करंजडे आणि त्यानंतर जर आपण विचार केला तर ग्रामस्थ मंडळ करंजडे, या सर्वांचा अगदी आपण इथे करतो यथोचित मान सन्मान. चला यस पुन्हा एकदा जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. व्यासपीठावर अगदी आपण पाहताय खानावळे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आपण पाहताय
तर आपण पाहतोय चौथा गोलंदाज सचिन कातकरी बारावाई गावचा खेळाडू आहे. सुभाष दादा नाईक या स्पर्धेचा माजचा आनंद घेत आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. नक्कीच त्यांचा आपण यथोचित मान सन्मान अगदी आपण करू, परंतु तत्पूर्वी जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. शॉर्ट लाईनचा चेंडू गुडलँड स्पोर्टचा वापर केलाय. थोडी हाईट फॅक्टर पाहायला मिळाली. पंचानेल मात्र हा सांगितलं काय चेंडू करावा. वाईट दर्शवलाय आणि मग वाईटच्या स्वरूपाने मात्र आणखीन एक धाव पाहायला मिळाली. येणारे 12 चेंडू आणि 8 धावींची गरज. तब्बल 41 धावा ह्या धावफलकावरती पाहायला मिळतात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला चांगला फटका. गुड नाईट एक तमाशा देख. चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय दमदार स्ट्रोक षटकार. थँक्यू. ज्या वेगानं मात्र चेंडू आला त्याच वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. आपण पाहतोय फलंदाज प्रकाशच्या बॅट मधून संघाचा सैनापती आहे आणि मग सैनापती मात्र तसंच लढताना पाहायला मिळतोय. चांगला खेळ. यावेळेला पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. अगदी जमिनीला गुरगुळ्या